Hello, very good morning to all. So, what I already said in my yesterday video, right now I have come up with my technical strategy exclusive for civil engineering for 60 questions, which we are going to face in our technical section. सो बाकीचं जे काही होतं अवांतर काल TPA रिलेटेड काही गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला कॅन्डिड वेमध्ये बेस्ट फॉर्मॅटमध्ये आय गेस मी सांगितलेल्या आहेत, कन्वे केलेल्या आहेत. आता डायरेक्टली आपण आपल्या आजच्या टॉपिकवर मुद्द्यावर येऊया. टेक्निकल स्ट्रॅटेजी सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो. ह्याच्यानंतर नॉन टेक्निकल स्ट्रॅटेजीचा एक सेपरेट व्हिडिओ असेल जे की 40 मार्क्स कन्सिस्ट करत आहेत, आणि आफ्टर त्याच्यानंतर मेकॅनिकल इलेक्ट्रिकलसाठी आपली सेपरेट हे असेल व्हिडिओ असेल, राईट. सो लेट्स गेट स्टार्टेड. येस, ॲक्च्युली चष्मा काढला असता ऊन जास्त येते, बाहेरून शूट करतो. येस, सो पहिलं तर बघा पेपर पॅटर्न. पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्ही ही पूर्ण जी स्ट्रॅटेजी बघताय, ऐकताय, ती जर तुम्हाला खरोखर नीड आहे तर तुमचं तेवढं कॉन्सन्ट्रेशन आणि लक्ष हवं मी काय म्हणतो आहे त्याच्याकडे. येस, कारण काही वेळेला शब्दांमधून तुम्हाला इथे काय लिहिलं आहे ते कळायचं नाही डायरेक्टली, बट मी काय म्हणतो आहे ते डेफिनेटली जर तुम्ही सेम टाईम ऐकताय मला केअरफुली तर तुम्हाला ते समजून जाईल. सो पेपर पॅटर्न हा मोस्ट ऑफ आता अशी वेळ आहे की सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे 2 वॅकन्सीज आहेत, सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर. ज्युनियर इंजिनियर होल्ड्स डिप्लोमा लेवल आणि सब इंजिनियर होल्ड्स डिग्री लेवल रिस्पेक्टिव्हली. देन आपल्याकडे 60-40 याचा पॅटर्न आहे, पण 40 क्वेश्चन जे आहेत आपल्याकडे बघा मी खाली लिहिलेलं आहे आपले 4 पिन पॉईंट की 40मध्ये 20 रिझनिंग 20 GSGK आहे आणि 60 होल विल गोइंग टू बी आस्क्ड फॉर टेक्निकल सेक्शन. येस, आणि देन ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का सर, तर येस आहे. 0.25 म्हणजे 1/4. बस बेसिकली PCSच्या एक्झाम्सना एक क्वेश्चन तुमचा बरोबर आला तर 2 मार्क्स असतात, त्याच्यामुळे जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर ते 1/3ने तुमचे 0.66 कट होतात. पण ह्या केसमध्ये कसं आहे आपल्याकडे पॉझिटिव्ह मार्किंगच एक आहे आणि त्याला विथ रिस्पेक्ट टू 1/4 म्हणजे 0.25 अल्टिमेटली. म्हणजे जर तुम्ही आन्सर बरोबर राईट केलं तर 1 मार्क तुम्हाला मिळणार, ॲड होणार, आणि जर तुम्ही मायनस म्हणजे जर चुकवलं तर तो 1 मार्क तर मिळणार नाही, पण जे काही मिळवलं त्याच्यामधून 0.25 तुमचे मार्क्स मायनस होणार पर युअर रॉंग क्वेश्चन, राईट. हे सगळ्यांना क्लिअर झालेलं असेल. आता आपण डाईव्ह इंटू करूया आपल्या नेक्स्ट स्लाईडवर. बघा सगळ्यात पहिलं तर काही असे आपल्या रिगार्डिंग स्ट्रॅटेजी आणि आताचा जो काही आपण सिलेबस बघतोय किंवा आता आपण पेपर पॅटर्न पाहिला ह्याचे काही हेडलाईन्स आहेत, काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या मी स्वतः मार्क केल्या आहेत आणि ज्या तुमच्यापर्यंत तुम्हाला स्वतःला ह्या सर्वांना समजल्या पाहिजेत. सगळ्यात म्हणजे आपल्याकडे ऑफरिंग टाईम आहे तो लेस दॅन नंबर ऑफ क्वेश्चन्स गोइंग टू बी आस्क्ड इन एक्झाम, राईट. सो म्हणजेच आपल्याकडे 90 मिनिट्स आहेत म्हणजे किती हो, 1.5 तास, राईट. सो त्या 1.5 तासामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. जर मी अजून बायफर्गेट केलं म्हणजेच 90 मिनिट्स 100 क्वेश्चनसाठी म्हणजे हार्डली रफली एका क्वेश्चनसाठी 0.9 मिनिट्स तुम्हाला मिळतात. सो आपल्याकडे टोटल टेक्निकलचे 60 क्वेश्चन्स आहेत. 54 मिनिट्स तुम्हाला मिळणार आहेत आउट ऑफ 90 मिनिट्स टेक्निकल सेक्शनसाठी. येस, हे मी बायफर्गेशन केलेलं आहे. तुम्हाला एक अंदाज यायला पाहिजे की आपल्याला किती मिनिट्समध्ये सॉल्व करायचं आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सेक्शन रिस्पेक्टिव्हली. सो 54 मिनिट्स ते अलॉट करत आहेत. आपल्याला काय करायचं आहे बघा, ज्यावेळेला तुम्ही IBPS आणि BMCच्या 2 स्टेप अहेड राहणार, 2 स्टेप फॉरवर्ड राहणार, त्याच वेळेला तुम्ही ही एक्झाम इझिली आणि कॉन्फिडेंटली कम्फर्टेबली तुम्ही क्रॅक करू शकताय. मी काय म्हणतोय परत लक्षात ठेवा, 54 मिनिट्स टेक्निकल सेक्शनसाठी ते ऑफर करतायत. आपल्याला 50 मिनिट्समध्येच आपल्याला कंप्लीट सेक्शन संपवायचं आहे, हे माहिती पाहिजे. तो कसं आपलं काय टार्गेट्स आहे एक्झामच्या डेमध्ये, त्यासाठी आपल्याला कशी प्रिपरेशन करायचं आहे ते आपण नेक्स्ट स्लाईडवर बघूया. पण त्याच्या आधी हे समजून घ्या की 54 मिनिट्स तुम्हाला टेक्निकलसाठी मिळतात, नॉन टेक्निकलसाठी तुम्हाला 36 मिनिट्स मिळतात. येस येस, विच इज इझी की 90 - 54 कम्स आउट टू बी 36. आपल्याकडे मिनिट्स कमी असल्यामुळे किंवा गिवन टाईम कमी असल्यामुळे ओके आणि नंबर ऑफ क्वेश्चन जास्त असल्यामुळे इकडे ॲक्युरेसी आणि प्रिसिजन हे खूप मॅटर करतं. आता हे नीट समजून घ्या. ॲक्युरेसी मी कशाची म्हणतोय की जो तुम्ही क्वेश्चन्स सॉल्व करताय, राईट, जो तुम्ही सॉल्व करायला घेतलाय तो करेक्ट होतोय ह्याची ॲक्युरेसी असते. आणि प्रिसिजन कशाचा असतो
तुम्ही 60 क्वेश्चन्समधून तुम्ही कोणता पिक करताय, कुठला सिलेक्ट करताय, तो राईट येईल हे त्याच्यानंतर काही सेकंदामध्ये कळणार आहे, राईट येईल किंवा रॉंग येईल. ओके, पण तो तुम्ही प्रॉपर सिलेक्ट करायला पाहिजे. ओके, सो 60 क्वेश्चन्स आहेत. 60 क्वेश्चन्सपैकी आपल्याकडे जर निगेटिव्ह मार्किंग हा क्रायटेरिया नसता तर आपण 60च्या 60 आउट ऑफ आपण अटेम्प्ट केले असते. पण आता ह्या केसमध्ये तुम्हाला तसं करायचं नाही आहे. ओके, सो मी काय म्हणतो तुम्हाला, जे काही 54 मिनिट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकलचे असे क्वेश्चन्स घ्यायचे आहेत जे अटेम्प्ट म्हणजे सॉल्व करायला पण स्टार्ट असेच करायचे की ज्यांच्याबद्दल तुम्ही कॉन्फिडंट असाल आणि फॉर शुअर तुम्हाला माहिती असेल की नेक्स्ट काही विदिन सेकंड्समध्ये माझा आन्सर करेक्ट येणार आहे. ओके, सो त्याला मी म्हणतो प्रिसिजन. वाईल सिलेक्टिंग द क्वेश्चन्स प्रिसिजन्स इज कम ओके इन द पिक्चर, आणि टू अटेम्प्ट करेक्टली युअर ॲक्युरेसी विल बी मॅटर ॲट दॅट टाईम. ओके, सो ॲक्युरेसी आणि प्रिसिजन सर कसं येणार, हे तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स सॉल्व करून येणार, तुम्हाला रिव्हिजन, तुम्हाला तुमची रोज तुम्ही करताय ती तुम्हाला कॉन्फिडन्स देणार. राईट, सो त्याच्यानंतर बघूया प्रिपरेशन शुड बी फॉर सब इंजिनियर. हे ज्यांच्यासाठी आहे ज्यांनी मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये दोन्ही फॉर्म भरलेले असतील मी होप करतो, आणि असं एखादीच रेअर केस असेल की जो फक्त डिप्लोमा इंजिनियर आहे, ज्याने आपलं डिप्लोमा डिग्री केलेली नाही आहे आणि जो आता BMCसाठी तयारी करतो आहे. सो त्याच्या केसमध्ये तो सब इंजिनियरचा फॉर्म भरू शकला नसता, त्याच्यामुळे तो फक्त JEEचा फॉर्म भरून तयारी करतो आहे. त्याची केस वगळता बाकी सगळ्यांनी मी होप करतो आहे की तुम्ही प्रत्येकाने म्हणजे जे डिप्लोमा डिग्री किंवा फक्त डिग्री आहे त्यांनी दोघांनीही JEE आणि SE दोघांचे फॉर्म भरले असतील, आणि ज्यावेळेला प्रिपरेशन करायची आहे त्यावेळेला सब इंजिनिअरिंग माइंडमध्ये ठेवूनच प्रिपरेशन करायचं आहे. ओके, देन सिलेबस ग्रीड काय आहे हे तुम्हाला काहीच पुढच्या मिनिटांमध्ये कळेल. पुढे स्लाइड्स घेऊन येतोय मी, त्यावेळेला डिस्कस करतो. 3 सब पार्ट्स ऑफ टेक्निकल सेक्शन्स आपण 3 पार्ट्स केलेले आहेत अगेन, सो ते आपण बघूया काय आहे. त्याच्या आधी आपण बघतोय बघा टार्गेट्स इन एक्झाम, म्हणजे आपल्याला आपली प्रिपरेशन अशी करायची आहे. जो काही वेळ राहिलेला आहे, बाय द वे काल मी TPA ओरिएंटेड व्हिडिओ टाकलेला, त्याच्यावर तुम्ही BMCचं सर किती वेळ राहिला आहे त्या गोष्टींमध्ये कमेंट केलेली आहे, मला पर्सनली पण मेसेज आलेले. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही आता हा माइंडसेट ठेवा, मी म्हणत नाही की जानेवारीमध्ये तुमची एक्झाम लागणार आहे, मला नाही वाटत, टू बी व्हेरी ऑनेस्ट. मी चुकू शकतो, आणि जर जानेवारीमध्ये लागली मी स्वतः एक शॉट घेऊन मी ॲपॉलॉजी करेन, येस, पण मला नाही वाटत जानेवारीमध्ये एक्झाम होईल. बघा 1 आठवडा गेलेला आहे जानेवारीचा, 3 आठवड्यांआधी तर त्यांना डिक्लेअर करावं लागेल कधी पेपर होणार आहे. सर फॉर शुअर जानेवारीमध्ये पेपर होत नाही आहे. आणि कसं आहे, बॅक ऑफिस IBPSना पण बरीच कामं असतात त्यांचं. आपण जे काही फॉर्म्स भरले आहेत त्याचं सॉर्टिंग, त्याचं सिस्टीममध्ये अल्गोरिदम्स बसवणं, प्रत्येकाला सेंटर अलॉट करणं प्रत्येकाला, आणि मोस्ट प्रोबॅबली फर्स्ट चॉईसेस सेंटर दिले जातात. ओके, इन 60 to 70-80% केसेसमध्ये. सो त्या सगळ्या गोष्टी अशाच होत नाहीत हवेमध्ये. ओके, सो त्यासाठी मेहनत असते, त्यासाठी त्यांची सिस्टीम वर्क करत असते, त्यांना त्यांचा टाईम लागतो. सो मला नाही वाटत की फेब्रुवारी 15 शिवाय एक्झाम होणार आहे. हे अगेन माझं स्वतःचं पर्सनल ओपिनियन आहे, बट मला असं वाटतं 15-20 नंतर तुम्ही अलर्ट राहायला पाहिजे. ओके, 15-20 फेब्रुवारीनंतर पुढच्या एक्झामसाठी. सो तोपर्यंत आपल्याकडे टाईम आहे, आणि आपल्याला या राहिलेल्या टाईममध्ये आणि त्याच्यानंतर तुमच्या प्रॅक्टिस डेजमध्ये आपल्याला अशी प्रॅक्टिस करायची आहे की हे आपलं ॲक्च्युअल एक्झामच्या दिवशी एक्झाम अटेम्प्ट करताना क्वेश्चन समोर तुम्ही अपिअर करताना तुम्हाला हे टार्गेट पाहिजे. नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. बघा आपल्याकडे टोटल 60 क्वेश्चन्स आहेत, सो त्याच्यामधले 45 क्वेश्चन्स पर्यंत आपल्याला असं पोचायचं आहे की आपली हाय ॲक्युरेसी आहे, हाय प्रिसिजन आहे, आणि आपले लाईक 100 नाही 200% कॉन्फिडंट आहे की तो क्वेश्चन बघितल्या किंवा विदिन काही सेकंड्स त्याला डिवोट करून आपण तो क्वेश्चन राईट अटेम्प्ट करतोच आहे. ओके, असे किती क्वेश्चन्स हवेत? 45. आणि त्या 45 नंबरपर्यंत पोचणं तुम्हाला वाटतंय, पण ते तेवढं इझी नाही आहे. जो मेहनत करणार नक्कीच तो पोचणार, जो मेहनत नाही करणार, मेहनतीमध्ये अल्टरेशन करतोय, त्याच्यासाठी 45 हे खूप लांबची गोष्ट राहणार आहे. 45 त्याचा कट ऑफ पण क्लिअर व्हायचा नाही. ओके, सो मी म्हणतोय, मी तुम्हाला कालच म्हटलेलं आहे व्हिडिओमधून, मला तुमचं 2025 कडून काय हवं आहे, तर तुमची स्वतःची ऑनेस्टी आणि दिवसाला तुम्ही दिलेली स्वतःची कमिटमेंट. ओके, सो आपल्याला पहिलं तर 50 मिनिट्समध्ये 45 क्वेश्चन्स पोचायचे. 45 क्वेश्चन्स आपल्याला राईट टार्गेट करायचे. आता तुम्ही 50चे 51 नाही करू शकत, इकडे 50चे तुम्ही 45 करा. मिनिट्स हे मी तुम्हाला सांगतोय, हे मॅक्झिमम लिमिट आहे, त्याच्यावर क्रॉस करायचं नाही आहे.
सो तुम्हाला 50 मिनिटच्या आतमध्येच तुमचं जर होत आहेत 45 क्वेश्चन कम्फर्टेबली सॉल्व तर देन गुड इनफ. त्याच्यानंतर आपल्याला 30 मिनिट्स जायचे आहेत 40 टेक्निकल क्वेश्चनसाठी. ते आपण त्या नॉन टेक्निकलच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. आता 45 आणि 30 ओके. सो आय गेस 75 मिनिट्स ओव्हर झालेले आहेत तुमचे आणि आता 15 मिनिट्स जे राहिले आहेत ते मी म्हणतो आहे टू रिक्लेम अँड एस्टॅब्लिश युअर सेल्फ विथ अ स्काय टचिंग कॉन्फिडन्स. म्हणजेच तुम्ही 75 मिनिट्सवर एक्झामला आलेला आहात त्याच वेळेला तोपर्यंत तुम्हाला डेफिनेटली माहिती पाहिजे आपण जे अजूनपर्यंत अटेम्प्ट केलेलं आहे ना ते ॲक्च्युअलमध्ये हाय ॲक्युरेसी हाय प्रिसिजनने करेक्ट वेमध्ये आपण अटेम्प्ट केलेलं आहे. आता जे 15 मिनिट्स राहतात ना ते कोणाला नॉन टेक्निकलसाठी कमी वेळ मिळाला असेल, कोणाला टेक्निकलसाठी आधी अजून वाटतं की अजून आपण थोडासा ह्या 1 2 3 प्रश्नांना आपण थोडासा वेळ देऊया. हे 15 मिनिट्स ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला तिथे यूज करायचे. पण बघायला गेलं मी तुम्हाला परत म्हणतोय BMC आणि IBPSपेक्षा ज्यावेळेला तुम्ही 2 ते 4 पावलं स्टेप्स तुम्ही ज्यावेळेला पुढे राहाल पुढचा विचार कराल त्याच वेळेला ही एक्झाम इझिली कम्फर्टेबली कॉन्फिडेंटली तुम्ही क्रॅक करू शकणार आहात. येस. आणि हाच टॉपरचा माइंडसेट असतो किंवा त्यांची मेहनत आणि प्रॅक्टिस एवढी असते की ॲक्च्युअल त्या D-Dayमध्ये त्या एक्झाममध्ये ते एवढ्या कम्फर्टेबली कॉन्फिडेंटली ते लोक अटेम्प्ट करून येतात आणि देन त्याच्यानंतर रिझल्टची तेवढी वरी नसते. सो तुम्हाला काय करायचं आहे 75 मिनिट्सपर्यंतच तुम्हाला 45 आणि 30 ओके अशा सेक्शन्समध्ये तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर 50 मिनिट्स तुमचे असणार आहेत. आता जिथे जिथे कुठे कुठे कमी वाटत आहे तिथे तिथे त्या जागा ते गॅप्स फिल करणं ओके. सो हितपर्यंत पोचायचं आहे. बघा तुम्हाला वाटेल की सर तुम्ही हे म्हणताय अनअचिवेबल आहे. अनअचिवेबल नाही आहे पण अगेन तुम्ही किती ऑनेस्ट राहताय. रोज दिवसाला तुम्ही स्वतः दिलेलं जे टार्गेट आहे ते तुम्ही किती डेडिकेटेडली आणि ॲक्च्युअलमध्ये स्वतःला कमिट करून तुम्ही ते अचीव करताय त्याच्यावर डिपेंड आहे ओके. सो बघा सगळ्यात पहिलं तर मी तुमची जी टू डू लिस्ट आहे ती तर मी पुढे तुम्हाला मांडलेलीच आहे ती तुम्हाला सांगेनच. त्याच्या आधी आहे ना सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे या BMCसाठी ओके. तुमचा टास्क काय असेल सगळ्यात पहिलं आहे ना क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं हे पुढचं. पहिलं तर तुमच्या डोळ्यांना आणि तुमच्या माइंडला हॅबिट लागू दे समोर क्वेश्चन असायची. आपल्या प्रत्येकाला हायवे इंजिनिअरिंगमध्ये वेन इट कम्स टू जॉमेट्रिकल डिझाईन ओके. सो यू ऑलरेडी वेल अवेअर अबाउट वन थेअरी विच इज कॉल्ड व्होल्युशन थेअरी ओके. तुम्हाला माहिती असेल ज्या वेळेला आपण स्टॉपिंग साईड डिस्टन्सचे ज्या वेळेला फॉर्म्युला डिराईव्ह करतो त्यावेळेला आपण ही थिअरी यूज करतो ओके विच इज TR व्होल्युशन थेअरी ओके. तुम्हाला माहिती आहे ते इंटेलेक्च्युअल व्होल्युशन देन इंटरसेप्शन म्हणजे तुम्हाला पहिलं तर तुम्हाला ऑब्जेक्ट रिसीव्ह करायचं आहे ओके. देन त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर ॲक्ट करायचं आहे डिसिजन घ्यायचं आहे राईट. सो इथे सुद्धा सर्वात पहिलं तर तुम्ही क्वेश्चन्स बघायला पहिले फॅमिलियर व्हा ते सोडवणं नंतर. सो मेक अ हॅबिट ऑफ रिडिंग अ क्वेश्चन्स ओके. जेंटलमॅन और जेंटलवुमन सारखे तुम्हाला क्वेश्चन्स पहिले ते रीड करायचे आहेत. येस. देन त्याच्यानंतर ते अटेम्प्ट करणं आणि राईट येणं किंवा रॉंग येणं ही नंतरची प्रोसेस आहे ओके. देन त्याच्यानंतर रिव्हिजन तुम्हाला कंटिन्यूअस करायची आहे. पुढचे काही पॉईंट्स मी रिव्हिजनबद्दल सांगितलं आहे. तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये रिव्हिजन टुडे टुमॉरो एव्हरी डे आणि तुम्हाला माहिती असेल माझ्यासाठी रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर एम्फेसिस माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये असतो जो की आता पण आहे. देन त्याच्यानंतर तुम्हाला प्राणायाम आणि मेडिटेशनवर मी बोलतो त्याच्या आधी रिव्हिजन कंटिन्यू करतो. सो तुम्हाला रिव्हिजन कशी करायची आहे माहिती आहे. तुम्ही जे बघा रीड व्हॉट यू राईट अँड राईट व्हॉट यू रीड. तुमच्याकडे तुम्ही जर ग्रुपमध्ये किंवा बाहेरच्या सिटीमध्ये येऊन लायब्ररीमध्ये स्टडी करत नाही आहात किंवा म्हणजे तुमच्यासोबतचे मित्र नाही आहेत सेम एक्झाम सेम गोल ठेवणारे आणि तुम्ही एकटे आहात तर तुम्ही काय करू शकता रीड व्हॉट यू राईट अँड राईट व्हॉट यू रीड. म्हणजेच तुम्ही वाचा जे लिहिताय ते वाचा ओके आणि वाचताय ते लिहा. हे परत एकदा तुम्ही वाचून घ्या मग तुम्हाला कळेल. जे तुम्ही लिहिताय ना ओके जे तुम्ही किंवा जे तुम्ही वाचताय जे तुमच्या नोट्समध्ये वाचताय ते तुम्ही आता लिहा. येस. आणि जे लिहिलं आहे ते परत वाचा ओके. ते असं नाही आहे की तुम्ही त्यासाठी तुमची सेपरेट कॉपी करा किंवा घरामध्ये एक छोटासा 2x2चा व्हाईट बोर्ड आणू शकता ते तुम्ही करा. देन त्याच्यानंतर तुम्ही जो काही स्टफ वाचताय जो तुम्ही शिकलाय जो तुम्हाला अंडरस्टँड झाला आहे तो तुम्ही स्वतःला समजावा किंवा दुसरं जर कोणी असेल तुमच्याकडे तर त्यांना समजावा पण समजावा ॲज अ टीचर असल्यासारखं समजावा. देन त्याच्यानंतर आता प्राणायामवर बोलतो की तुम्हाला प्राणायाम स्ट्रिक्टली मॉर्निंगला करायचा आहे आणि मेडिटेशन प्रेयर्स चालू ठेवा अकॉर्डिंग टू युअर कन्व्हिनियन्स. या गोष्टी इनडायरेक्ट वेमध्ये खरोखर
उपयोगाला येतात. आणि इथून पुढे ज्या दिवसांवर एक्झाम आहे, असं नाही आहे की तुमची 5-10 दिवसांवर एक्झाम आहे, पण इथून पुढे तुम्हाला प्रत्येक दिवस स्वतःसोबत राहण्यासाठी, सेम मेहनत उठून रोज घेण्यासाठी बरेच डेव्हिएशन्स येतात, बरेच कन्फ्युजन्स येतात. त्यामध्ये तुम्हाला स्टे स्ट्रॉंग ठेवण्यासाठी ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कोणाची एक्सरसाइज कोण करत असेल ओके तो किंवा योगा करत असाल तर ते कंटिन्यू ठेवा. ते तुम्ही एक्झामसाठी म्हणून ते तुम्ही थांबवू नका. ओके. देन तुम्हाला प्रॉस्परस स्लीप घ्यायची आहे, ते तर प्रत्येकाचं आहे. देन ॲक्च्युअलमध्ये तुम्ही कन्फ्यूज आणि डेव्हिएट खूप होता, ते बरोबरसुद्धा आहे, साहजिकसुद्धा आहे, ते वयसुद्धा तसं आहे. पण ॲक्च्युअलमध्ये ज्या वेळेला तुम्ही ठरवलीत ना एखादी स्ट्रॅटेजी किंवा आता असं या पाथने मला या डायरेक्शनने पुढे जायचं आहे, सो त्याच्यावर स्टिक राहा, स्वतःवर बिलीफ ठेवा, देवावर आपल्या विश्वास ठेवा. येस. देन तुम्हाला रिसोर्स फाइंड करताना पण तुम्ही काय करता, रिसोर्स आता फाइंड करता, परत 4-5-6 दिवस झाले की परत तुम्ही आता शोधायला लागता, परत यूट्यूबवर सर्च करता. तसं करू नका. तुम्ही थोडासा आधीच वेळ घ्या, रिसोर्स अल्टिमेट ठेवा आणि एकच ठेवा, तो मल्टिपल टाईम तुम्हाला रीड करायचा. सो तिथे जास्त वेळ घालवू नका. आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग करा. आता समजा लेट्स काही मुलांचे सब्जेक्ट राहिले असतील कुठले, सो त्यांनी काय करा, पहिले त्याच्यात ना क्वेश्चन अटेम्प्ट करा. ते क्वेश्चन बरोबर येण्यासाठी, किती बरोबर आलेत, किती चूक आल्यात ॲनालाइज करण्यासाठी नसणार. ओके. ते तुम्हाला त्या सब्जेक्टबद्दल ॲक्च्युअल माहिती देण्यासाठी असणार की आपल्या ह्या JEE लेवलच्या एक्झाम्समध्ये तो किंवा जे काही SC लेवल येणार आहे त्या एक्झाम्समध्ये तो सब्जेक्ट किती सुपरफिशियली कुठल्या लेवलवर विचारणार आहेत आणि काय काय विचारू शकतात, कुठल्या कुठल्या सब टॉपिकमध्ये पोटेन्शियल आहे. आणि तुम्हाला त्या सब्जेक्ट चालू करायच्या आधीच एक ओळख होते. त्याच्यानंतर तुम्ही तो सब्जेक्ट लर्न करा आणि देन त्याच्यानंतर तुम्ही मॉक द्या आणि मग तुम्ही राईट आणि रॉंग येण्यासाठी तुम्ही त्याचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. सो हे तुम्हाला तुमचे टास्क करायचे आहेत. देन त्याच्यानंतर बघा, मी टेक्निकलचे 3 पार्ट्स केलेले आहेत. फर्स्ट आहे S देन त्याच्यानंतर N देन त्याच्यानंतर C. S फॉर स्ट्रक्चर्स, N फॉर नॉन स्ट्रक्चर्स, C फॉर कन्स्ट्रक्शन. राईट. सो स्ट्रक्चर्समध्ये ॲक्च्युअलमध्ये आपले प्युअर स्ट्रक्चर आहेत, फ्रॉम इंजिनिअरिंग मेकॅनिक्स टू दी डिझाईन ऑफ RCC. मग त्याच्यामध्ये आफ्टर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, त्याच्यानंतर SOM, त्याच्यानंतर थिअरी ऑफ स्ट्रक्चर, देन स्टील स्ट्रक्चर, देन डिझाईन ऑफ RCC. आता हा जो सिक्वेन्स आहे ना स्ट्रक्चरचा, तो लर्निंग करताना पण हाच सिक्वेन्स कायम ठेवा. तुम्ही पहिलंच RCC शिकताय आणि मग SOM शिकायला घेताय किंवा मग टॉस शिकायला घेताय असं करू नका. हा सिक्वेन्स स्ट्रक्चरचा मॅटर करतो. बाकी हे प्रत्येक सेक्शन्स तुम्हाला कसे स्टडी करायचे आहेत हे नेक्स्ट स्लाईड आहेच. पहिलं हे समजून घ्या आपले कसे पार्ट्स आहेत. त्याच्यानंतर नॉन स्ट्रक्चर्स आहेत जे की आपले सर्वे, हायवे, ब्रिज आहे, त्याच्यामध्ये जिओटेक्निकल आणि एन्व्हायरमेंटल. ओके. देन त्याच्यानंतर हा तिसरा पार्ट आहे कन्स्ट्रक्शन. बघा, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल जो आपल्या सिलेबसचा पहिलाच सेक्शन आहे. देन त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट ज्याच्यामध्ये नेटवर्क ॲनालिसिस एक पार्ट आहे. नेटवर्क ॲनालिसिस म्हणजेच पूर्ण कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट होत नाही. ओके. ते तुम्हाला कळेल आता. मी म्हटलेलं ना सब्जेक्ट ग्रेड. त्याच्यानंतर तिसरा आहे एस्टिमेशन, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन. जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग मॅनेजमेंट आणि एस्टिमेशन, कॉस्टिंग, व्हॅल्युएशन हा जो कन्स्ट्रक्शनचा आपला जो तिसरा पार्ट आहे, हा ऑलरेडी जे TPAचं स्टडी केलं आहे त्या मुलांनी TPAमधून तो घेऊन आलेला आहात. आता फक्त तुम्हाला काय करायचं, तो रिवाईज करायचा आहे, तो तुम्हाला विसरू द्यायचा नाही आहे. आता आपण बघूया. ओके. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, मी काही दिवसांमध्ये मी तुम्हाला नाही सांगणार की लगेच उद्यापासून, पण नक्कीच स्ट्रक्चरल सब्जेक्ट्सवर स्पेसिफिकली ही स्ट्रक्चर एक्सप्रेस या नावाने मी एक सिरीज घेऊन येतो आहे ज्याच्यामध्ये ऑल रिलेटेड टू स्ट्रक्चर असेल. मग तुम्हाला काही वेळेला कन्सेप्ट शिकवेन, काही वेळेला आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू, पण जे काही आहे ते सर्व स्ट्रक्चर रिलेटेड असेल. ओके. आणि त्यामुळे तुमचे मार्क्सच स्ट्रेंथन होतील. सो बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, ते जे 3 पार्ट्स होते ना, पहिला काय होता S फॉर स्ट्रक्चर. सो तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात पहिलं तर पूर्ण जे काही तुम्ही तुमचे हँड रिटन नोट्स असतील, तुम्ही कोणाचे रिफर केले असतील मला माहिती नाही, पण शॉर्ट नोट्स तुमचे स्वतःचे पाहिजे. आणि ते शॉर्ट नोट्ससाठी स्ट्रक्चरचं एकच शॉर्ट नोट्स पाहिजे. म्हणजे जसं 1 नेशन 1 ग्रीड, 1 ग्रीड 1 नेशन हे आपल्या PM मोदींनी डिक्लेअर केलेलं, तसं 1 नोटबुक फॉर 1 स्ट्रक्चर. मग फ्रॉम मेकॅनिक्सपासून RCC पर्यंत मला सर्व तुमचे शॉर्ट नोट्स तुमचे ह्या एका शॉर्ट नोट्समध्ये एका बुकमध्ये मेंटेन हवेत. ओके. पहिलं तर हे स्ट्रक्चर कसं प्रिपेअर करायचं आहे त्याचं पहिलं क्रायटेरिया. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, मी नेमके आणले नाहीत आता, माझ्याकडे स्वतःचे होते, फ्लॅश कार्ड्सचा यूज करू शकता. फ्लॅश कार्ड्स म्हणजे काही नाही, कार्ड पेपर आणा, आपण पत्ते खेळतो ना. ओके. कोणाची बदामाची राणी असते तर त्या पत्त्यांच्या शेपमध्ये ना ते कार्ड पेपर कट करा आणि आपले जे SOM आणि टॉसमध्ये ज्या काही केसेस आहेत ना, जे तुम्हाला फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे आहेत, मग स्लोप डिफ्लेक्शन असेल, फिक्स अँड मोमेंट्स असतील, किंवा इव्हन डिझाईनमध्ये डिझाईन फिलॉसॉफीज आहेत, त्याचे जे काही हायलाईट्स आहेत, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज. ओके.
तर त्या गोष्टी तुम्ही त्या फ्लॅशकार्ड्समध्ये स्टोअर करा, म्हणजे तिथे तुम्ही राईट करून ते तुम्ही कधी पण तुम्ही ते रिफर करा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेपरेट 5 ते 6 पेजेसची IS कोड एक्सक्लुझिव्ह तुम्हाला एक बुक बनवायची आहे, ज्याच्यामध्ये IS 456 800चे असतील किंवा अदर रिलेव्हंट कोड्स आहेत. ओके, लाईक आपलं अर्थक्वेकसाठी आहे, 3370 आहे, किंवा बाकीचे पार्ट्स आहेत, 3370चे पार्ट्स आहेत, 1873 आहेत. सो ते सर्व तुम्हाला IS कोडचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते तुम्ही सगळं वेगळ्या बुकमध्ये नोट करा आणि तुम्हाला रिवाईज करताना हे करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, तुम्ही अटेम्प्ट करताना म्हणजे अटेम्प्ट क्वेश्चन्स बिफोर लर्न द सब्जेक्ट, म्हणजे त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग आहे इथे सुद्धा. पहिला सब्जेक्ट लर्न करायच्या आधी क्वेश्चन्स अटेम्प्ट करा, देन त्याच्यानंतर सब्जेक्ट लर्न करा, आणि देन सब्जेक्ट लर्न केल्यानंतर तुम्हाला ॲज मेनी यू कॅन तुम्हाला जास्तीत नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. कारण ज्यावेळेला क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्याच वेळेला स्ट्रक्चर आपल्याला कॉन्फिडन्स देतं आणि ते आपलं स्ट्रेंथ बनते. अदरवाईज तुम्ही फक्त बाकीच्या सब्जेक्टसारखं ते फक्त रिवाईज करून आणि फक्त वाचून तुम्हाला स्ट्रक्चर कॉन्फिडन्स देत नाही. आता नॉन स्ट्रक्चर्समध्ये एकतर तुम्हाला फ्लो चार्ट जे आहे प्रोसेसचा, ओके, आणि डेटाचे टेबल्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंटमध्ये आपले ज्या काही वॉटर ट्रीटमेंटची प्रोसेस असेल किंवा कुठलीही क्लोरिनेशन असेल, हे तुम्हाला प्रॉपर प्रोसेसमध्ये फॉर्म करायचं आहे. किंवा सर्वेमध्ये ज्या वेळेला आपण सर्वेमध्ये आपण काय करतो, लिनियर मेजरमेंट घेतो, अँग्युलर मेजरमेंट घेतो, मग व्हर्टिकल असेल, हॉरिझॉन्टल डिस्टन्स असेल, व्हर्टिकल अँगल असेल, हॉरिझॉन्टल अँगल असेल, तर त्यासाठी कोणत्या कोणत्या मेथड वापरतो, तर त्यासाठी तुम्ही एक प्रॉपर चार्ट वेमध्ये करू शकता. ओके, तर तुम्ही फ्लो चार्ट बनवा त्या प्रोसेससाठी किंवा टेबल्स फॉर्म करा डेटासाठी. आणि स्टोरी टेलिंग हे काय आहे, हे मी प्रत्येक सब्जेक्टवर जे नॉन स्ट्रक्चरचे जो आपला सेक्शन आहे म्हणजे जिओटेक एन्व्हायरमेंट, त्याच्यावर मी एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ मी घेऊन येईन, तुम्हाला सांगेन की कसं स्टोरी टेलिंग करून आपण ते लक्षात ठेवू शकतो. हे इफेक्टिव्ह रिव्हिजनच्या मेथड्स आहेत, बाकी काही नाही आहे. सेकंड म्हणजे जे लोक जॉबला जात आहेत किंवा जे बाकीच्या कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ऑक्युपाईड आहेत, ओके, सो त्यांनी काय करा, तुमचं स्वतःची ओन व्हॉईस तुम्ही रेकॉर्ड करा. तुम्ही जे काही रिव्हिजनची तुमची कॉपी आहे ती स्वतः एकदा वाचताना तुम्ही थोडं मोठ्याने वाचा, तो तुमचा आवाज रेकॉर्ड करा आणि तो तुम्ही बाकीच्या वेळेमध्ये तो तुम्ही स्वतःचा ऐका. 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा स्वतःचा आवाज तुम्ही ऐकायला कंटाळायच्या आधी तुम्ही तो खूप प्रॉपर तुमच्या डोक्यामध्ये, कानामध्ये आणि माइंडमध्ये तुमच्या गेलेला असेल आणि लक्षात राहिलेला असेल. त्याच्यानंतर जो आपला C म्हणजे कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ऑलरेडी करत आलेला असते. आता तुम्हाला जे काही मटेरियल्स वगैरे एक्स्ट्रा गोष्टी आहेत, ओके, त्या तुम्हाला करायच्या आहेत. डेफिनेटली मटेरियल्स TPAला नव्हतं, ते तुम्हाला करायचं आहे. आणि ते केल्यानंतर जे काही तुमचे नोट्स आहेत ना, ते लिटरली न्यूजपेपरसारखं त्याला ट्रीट करा. न्यूजपेपरसारखं फक्त वाचत चला, हीच तुमची रिव्हिजन असेल. आणि देन MCQ सॉल्व्ह करायचे. आता बघूया आपण सिलेबस ग्रीड. ओके, सिलेबस ग्रीड जसं मी TPAची ज्यावेळेला स्ट्रॅटेजी म्हणताना TPA काईट हा कन्सेप्ट घेऊन आलेलो, तसंच सिलेबस ग्रीड हा काही तुम्हाला पॅटर्न नाही आहे, पण डेफिनेटली हे तुमचा ॲक्च्युअल सिलेबस जो आपला BMCने दिलेला आहे तोच आहे. फक्त तुम्ही काय केलेलं आहे, टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल्स, ज्यावेळेला तुम्ही सिलेबसची कॉपी ओपन करता PDF, त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला बघता तर हेडलाईन तर दिलेली आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल्स, पण ज्यावेळेला त्याच्यामध्ये केअरफुली बघता तेव्हा पहिल्याच पार्ट्समध्ये आपल्याला 4 सब पार्ट्स आहेत. कोणते कोणते, पहिलं तर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी कव्हर केलं आहे त्यांनी, देन त्याच्यानंतर बिल्डिंग मटेरियल्स आहे, ओके, पार्ट B. त्याच्यानंतर पार्ट C मध्ये बघा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे, जो की आपण TPAला केलेला आहे, आणि बिल्डिंग प्लॅनिंग पण बऱ्यापैकी TPAला होतं. ओके, सो हे सब पार्ट्स तुम्हाला ह्या सगळ्यांवर कशावरही क्वेश्चन येऊ शकतात. आणि BMCमध्ये हे माझा ॲनालिसिस आहे, BMCमध्ये सर्वे आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल्स, राईट. सो ह्याच्यावर तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन्स बघायला मिळणार आहेत. सो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल जरी हेडिंग असलं तरी त्याच्यामध्ये कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, बिल्डिंग हे प्लॅनिंग आणि मग कन्स्ट्रक्शन आणि मटेरियल्स आहे, म्हणजे 4 पार्ट्स आहेत त्याचे. सो हे तुम्ही असं ॲक्च्युअलमध्ये टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये जो माझा व्हिडिओ बघतोय आणि जे मला फॉलो करत आहेत, ज्यांना ॲक्च्युअलमध्ये बेनिफिट हवा आहे, सो त्यांनी त्यांच्या कॉपीमध्ये आत्ताच प्रत्येक गोष्ट टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये ही नोट डाऊन करायची आहे. देन आता बघूया नेक्स्ट सब्जेक्ट, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. बघा टॉपिक्स आहेत, त्याची नावं आहेत, सिम्पल मशीन्स, फोर्स सिस्टीम किंवा कॉम्पिटिशन ऑफ फोर्सेस. आणि देन मी राईट हँड साईडला एक कॉलम सोडला आहे. आता तो कॉलम प्रत्येकाचा व्हॅरी होऊ शकतो. तुम्ही मल्टिपल कॉलम्स तुमच्या त्या टॉपिकच्या पुढे तुम्ही क्रिएट करू शकता. मग जिकडे ते इन्फॉर्मेशन असेल ती कशाची, एका कॉलममध्ये तुमचे स्टडी रिसोर्स असेल, जे मल्टिपल स्टडी रिसोर्स यूज करतात. मल्टिपल म्हणजे एका सब्जेक्टसाठी नाही, पण कोणी क्लास लावला नाही आहे, सेल्फ प्रिपेअर करताय, सो त्याच्यासाठी पुढे त्या टॉपिकच्या पुढे तुमचा रिसोर्स असू दे किंवा कम्प्लिशन टाईमलाईन असू दे, म्हणजे कोणाचा कंप्लीट किती झालं आहे तिकडे टिक करा. ओके, कोणाचे क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत तर किती क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत आणि ते कधी केले आहेत त्याची डेट, क्वेश्चन
नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि टिक मार्क असं त्यासाठी पुढे एक कॉलम तर असू देत. हे तुम्हाला तुमचं स्वतः ट्रॅक करायचं आहे. कारण कसं आहे, शेवटी जे 60 क्वेश्चन्स आहेत आणि BMC मध्ये जो डिसाइडिंग क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो टेक्निकलचा असणार आहे, राईट. सो त्यावेळेला तुम्हाला इंजिनिअरिंग सॉमचं सुद्धा स्ट्रेसेस अँड स्ट्रेन, बेंडिंग मोमेंट्स, हे असं प्रत्येक टॉपिक हा सिलेबसमधलाच आहे, हा मी माझ्या मनाचा घेतलेला नाही आहे. ओके. सो तुम्हाला प्रत्येक मुलींना तुमच्या कॉपीमध्ये हे असं प्रत्येक सब्जेक्टचं टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एनलिस्ट करायचं आहे. मग आपल्याला ट्रॅक मिळतो, आपल्याला कळून जातं काय काय करायचं आहे आणि काय बाकी आहे. देन त्याच्यानंतर थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स, देन स्टील स्ट्रक्चर्स बघा प्रत्येकाचं केलेलं आहे. ह्याचं ज्यांना PDF हवी असेल ही जे आता मी प्रेझेंट करतो आहे, सो ते त्यांना आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर मिळून जाईल. फक्त ती PDF घेण्यासाठी तुम्ही टेलिग्रामचं चॅनल जॉईन करू नका. ते तर तुम्ही आता पण माझा व्हिडिओ पॉज करून तुम्हाला तर फॉर्मॅट कळला असेल, हा काही डिफिकल्ट नाही आहे. सो ते तुम्ही यूज करा. पण फक्त PDF घेण्यासाठी, PPTs घेण्यासाठी तुम्ही टेलिग्रामवर येणार आणि ते लेफ्ट करून जाणार. सो कृपा करून हे असं काही शॉर्ट टर्म काही टाईमपास करू नका. लिटरली कालच्या TPHच्या रिझल्टनंतर किंवा रिस्पॉन्स शीटनंतर मी स्वतः सिरियस आहे. सो मला सिरियस राहू देत. तुम्ही स्वतःसुद्धा डेडिकेटेडली तयारी करा आणि मला तसेच स्टुडंट्स हवेत. देन त्याच्यानंतर RCCमध्ये एक लक्षात घ्यायचं आहे, ज्यांनी कोर्स घेतला आहे, ओके, त्या प्रत्येकाने इथे बघा, प्रत्येकाने डिझाईन ऑफ स्टेअर केसेस, डिझाईन ऑफ बिल्डिंग फ्रेम्स, डिझाईन ऑफ टँक्स, रिटेनिंग वॉल्स, हे अनकन्व्हेन्शनल टॉपिक्स आहेत RCCचे. नॉर्मली स्लॅब, बीम, कॉलम, फुटिंग, ओके, किंवा डिझाईन फिलॉसॉफीज, हे सर्वजण कव्हर करतात त्यांच्या कोर्समध्ये. पण हे जे काही आहे डिझाईन टँक्सचे, स्टेअर केसेसचे, रिटेनिंग वॉलचे, हे कव्हर करणार नाहीत किंवा मोस्टली हे अनकन्व्हेन्शनल आहेत. तर तुम्ही अवेअर राहायचं आहे. तुम्ही तुमचा क्लास असेल, तुमचे फॅकल्टी असतील, त्यांना विचारायचं आहे की सर हे कसं कव्हर करणार आहात आणि हे कसं तुमच्यापर्यंत पोचणार आहे, राईट. सो हे डिझाईन ऑफ RCC. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट बघा, प्रत्येकाचं मी हे टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये हे केलेलं आहे. हे मी काही वाचून नाही दाखवणार, तुम्हाला प्रत्येक टॉपिक टू टॉपिक. पण जिओ टेक्निकल, देन हायवे आणि ब्रिज बघा 13 सब्जेक्ट्स केलेले आहेत. ओके. आपलं यूट्यूबचं चॅनल ग्रो होत आहे, पण ते येस ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला आपलं यूट्यूब म्हणा किंवा टेलिग्राम म्हणा डेफिनेटली ग्रो होत आहे. सो तुम्हाला तुमचा सपोर्ट तसाच कायम ठेवायचा आहे. आणि मी तुम्हाला आधीपासून सांगत आलेलो आहे की UNM वर्तुळ एज्युकेशनचं काय मोटिव्ह आहे आणि कोणत्या मोटिव्हने मी स्वतः हे चालू केलेलं आहे. यस, तो तुमचा सपोर्ट ॲप्रिशिएबल आणि तुम्ही तुमचे फीडबॅक, कमेंट, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह तुम्ही कमेंट करत राहा. मला तेवढं मोटिवेशन मिळतं. आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली करा, कारण ते चॅनल सबस्क्राईब केल्यावर डेफिनेटली तुमचा काही लॉस नाही आहे. देन त्याच्यानंतर मस्ट टू डू लिस्ट, तुम्हाला काय करायचं ऑन डेली बेसिस. तुमच्याकडे जो किती पण टाईम अलॉट आहे तुमच्याकडे, सो त्या टायमिंगचं तुम्हाला 25% किती पण टाईम आहे. कोणाकडे 4 तास आहेत तर त्याच्यातला 1 तास, किंवा कोणाकडे 6 तास आहेत, 10 तास आहेत, राईट. सो त्याच्यामधला 25% तुमचा टाईम रिव्हिजनसाठी असला पाहिजे. म्हणजे आधीचं शिकलेलं, आज शिकलेलं तुम्हाला रिवाईज करायचं आहे त्यासाठी. देन 10% तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत एक्झाम डेट येत नाही तोपर्यंत. देन 50% टाईम तुम्हाला तो सब्जेक्ट कम्प्लिशनसाठी ठेवायचा आहे एक्झामची डेट येत नाही तोपर्यंत. एक्झामची डेट आली की हाच आपण टाईम सब्जेक्ट कम्प्लिशनचा कमी करणार आहोत आणि रिव्हिजन आणि क्वेश्चन सॉल्विंगचा वाढवणार आहोत. देन त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा लास्ट पॉईंट, GH-GK तुम्हाला शेवटचे 4 महिने करायचे आहे, ते मी त्या व्हिडिओमध्ये बोलेनच. पण तुम्हाला रिझनिंग तुम्हाला तुमच्या टेक्निकलसोबत तुम्हाला ब्लेंड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला 15% तुमच्या टोटल दिवसाचा टाईमपैकी 15% तुम्हाला रिझनिंगसाठी दिवसाचा द्यायचा आहे. म्हणजे हे 15 ते 10, 25 आणि हे 25 म्हणजे 50% आणि राहिलेले 50% सब्जेक्ट कम्प्लिशनसाठी. हे तुमचं डेली बेसिसवर टार्गेट असणार आहे. रिसोर्सेसमध्ये बघा, सगळ्यांना माहिती असेलच, कोणी रिफर करत पण असाल तुम्ही SSC JEE आणि YCTचे बुक्स. पण इस्रोचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स BMCसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ते तुम्ही ओपन आहेत, ते गुगलवर तुम्ही थोडं सर्च करून थोडीशी मेहनत लागेल, पण इस्रोचे प्रिव्हियस इयर पेपर्स तुम्ही ते रिफर करायचे आहेत. देन त्याच्यानंतर सब्जेक्ट प्रिपरेशनसाठी यूट्यूब फॉलो करू शकता. अनअकॅडमीचे फ्री व्हिडिओज आहेत ते बघा, किंवा तुमचं कोचिंग मटेरियल असेल. कोणाला बुक घ्यायचं असेल तर आता रेफरन्स बुक घेऊन बसू नका, डिप्लोमाचं घ्या, वाचा, पुढे जा, स्वतःचं प्रिपेअर करा नोट्स आणि पुढे जा. येस, अल्टिमेटली बघा, मी तुम्हाला कालच बऱ्यापैकी नॉन कॉन्टेंशियल गोष्टी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. सो इथे फक्त मी एवढंच सांगतो की ॲक्च्युअलमध्ये द मिल्खा सिंग, द ग्रेट, द लेजंड, ते म्हणतात की हार्ड वर्क, विल पॉवर आणि डेडिकेशन जर तुमच्यामध्ये असेल तर जिस इंसान में ये चीज़ है वो ज़मीन से उठ के आसमान को छू सकता है.
ओके, स्काय इज द लिमिट फॉर सच कॅन्डिडेट ऑर सच ॲस्पिरंट्स, राईट. सो तुम्हाला आय होप व्यवस्थित व्हिडिओ कन्वे झाला असेल. काही असेल क्वेरी तर मला टेलिग्रामवर तुम्ही पर्सनल मेसेज करू शकता आणि ही PDF मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अवेलेबल करून देईन. सो कीप प्रिपेरिंग, बिलीव्ह इन युअर सेल्फ, इन युअर गॉड, इन युअर पॅरेंट्स प्रेयर्स, राईट, अँड विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.